अरे बापरे, आज मी दुसरंच काहीतरी म्हणणार होतो, बट आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जे वन ऑफ दी अमेझिंग आहे. डूड सांगू, आज नाही का माझ्या डोक्यात नाही का खूप काही असं काही झालं आहे राव की दुसरे पण काही टॉपिक होते, बट हार्डली 10 किंवा 15 मिनिटात माझं मूड चेंज झालं बस. आणि बस आता मी हे बोलून राहिलो आहे. का बोलून राहिलो आहे? राईट नाउ गेटिंग स्टार्टेड. दिस इज द इन्फिनिटी वॉर पार्ट 1 ट्रेलर आउट. डूड, इन्फिनिटी वॉरचं ट्रेलर आउट झालं आहे आज. आणि आत्ता यार रिसेंटली जस्ट 8 वाजता. आणि अरे बापरे यार, साला काय माहोल वे, बहुतच भयानक ट्रेलर आहे. ओके चलो आपण थोडं फिल्मबद्दल. विश आय कुड मेक दिस मूवी यार. कसं आहे नाही का, मला नाही का ही मूवी नाही का एक प्रकारे साला बनवायची आहे राव यार. आय डोंट नो. कसं आहे की जेव्हा मी येईन तेव्हा हा एरा खतम होऊन जाईल शायद मार्वलचा, म्हणजे या आयरन मॅन वगैरे वगैरे. अरे वेल कसं आहे की आपण समोर वळत आहे, म्हणजे समोर म्हणजे एक प्रकारे की अपग्रेड होऊन राहिलो आहे आपण. तर आज आपल्याला दिसत आहे की दिस इज दी वन ऑफ दी अमेझिंग. 2 वर्षानंतर ते काफी बकवास वाटण आणि त्याच्यानंतर मग त्याच्यापेक्षा पण वन ऑफ दी ग्रेट अमेझिंग थिंग्स येईन या. बट काही म्हणणं आहे का, काही मूवी नाही का असे बनले आहे ते हिट बनण्यासाठी नाही आहे. म्हणजे जर कोणती मूवी बनते तर कायसाठी बनते की आपण त्याला प्रॉपरली हिट करू बा, म्हणजे हिट करू म्हणजे सुपर हिट बनवू वगैरे वगैरे. बट काही मूवीची स्टोरी लाईन इतकी इंटरेस्टिंग असते ना की त्याचा फक्त लोगोच एक प्रकारे त्या फिल्मला. अरे यार मी का बोलून राहिलो काहीच समजून नाही राहिलं. मी फालतूचा बकवास करून राहिलो यार साला. का बोलू यार, म्हणजे जसं इन्फिनिटी वॉरचं ट्रेलर बघितलं ना मी जस्ट बघतच राहिलो यार. चलो आपण थोडंसं नाही का या इन्फिनिटी वॉर काय आहे, विलन कोण आहे, कॅरेक्टर काय आहे आणि हे इन्फिनिटी वॉर व्हॉट इज दॅट. ओके थेनॉस. याच्यामध्ये एक थेनॉस आहे, एक इव्हिल कॅरेक्टर. कॉमिक बुकमधून क्रिएट झालेला हा कॅरेक्टर आहे. हा थेनॉस आहे ना, याच्यापाशी असते गॉन्टलेट. याने की खूप मिलियन्स ऑफ इयर्स अगो याच्यापाशी नाही का गॉन्टलेट होतं, ज्याच्यामध्ये नाही का 6 इन्फिनिटी स्टोन होते. 6 इन्फिनिटी स्टोन होते आणि नंतर ते कुठेतरी लॉस झाले या. आणि आता तो पुन्हा त्या 6 इन्फिनिटी स्टोनला एकत्र करून येऊन राहिला आहे. हे 6 इन्फिनिटी स्टोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा इतका जास्त पॉवरफुल होतो, म्हणजे जो बंदा याला कंट्रोल करतो तो इतका जास्त पॉवरफुल होतो का बहुत जास्त. म्हणजे ही जस्ट लाईक एक चुटकी वाजवून तर प्लॅनेट तोडून टाकन इतकी पॉवर असते. जस्ट सो मच, म्हणजे बहुतच भयानक. याच्या समोर एक साधारण पुरुष का एक सुपर ह्युमन सुद्धा पण काहीच करू शकत नाही. सो हे आहे. तर याला नाही का हे आता आपण हे याच्याबद्दल बोलू. आपण आपल्याला जेवढं माहीत आहे, जेवढे आपण स्टोरी लाईनबद्दल याच्याबद्दल माहीत करून घेतली या इन्फिनिटी स्टोनबद्दल, तर आपण याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू. एक कोणती तरी कॅरेक्टर आहे, तिचं नाव नाही माहीत, ती एक लेडी कॅरेक्टर आहे. पहिली ती त्या युनिवर्समध्ये एकटी होती.
म्हणजे बिफोर क्रिएशन वगैरे, म्हणजे आपण मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सबद्दल बोलत आहे. तर तिने नाही का काही असे काही क्रिएचर्स वगैरे, म्हणजे तिच्यापाशी खूप सारी पॉवर होती. म्हणजे या युनिव्हर्समध्ये ती फक्त एकटी होती, होल युनिव्हर्समध्ये ती, म्हणजे मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये ती फक्त एकटी होती. तिला पण नाही माहीत ती कोण आहे का आहे, आणि तिच्यापाशी खूप सारी पॉवर होती, अतोनात पॉवर होती. सो ती त्या पॉवरचा युटिलाइज कशासाठी करे हे पण नाही माहीत होतं तिला. म्हणजे हे पॉवर तिच्यासाठी का आहे, का मायने ठरते हे पण तिला काही खास माहीत नव्हतं. बट शी हॅज अ लॉट्स ऑफ पॉवर. सो आणि तिचं नाव होतं इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटी, या तिचं नाव होतं इन्फिनिटी. आता तिचं नाव काय वगैरे आय डोंट नो. या तर तिने काही पहिले असे बनवले इन्सान किंवा क्रिएचर्स किंवा एलियन. इन्सान नाही बनवले, म्हणजे एक स्पीसीज बनवली, जस्ट लाईक एलियन स्पीसीज लाईक एसगार्ड किंवा अदर दुसरे स्टफ, झेंडार. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये जेवढे काही एलियन आहे ना त्यांना तिने बनवलं. आणि बनवल्यानंतर मग काय की ते लोक नाही का एकमेकामध्ये युद्ध करून राहिले. या म्हणजे कसं आहे की आतापर्यंत युनिव्हर्स कसं पूर्ण शांत शांत होतं, होल युनिव्हर्स, आणि ती फक्त इन्फिनिटी एकटी राहत होती. बट इन्फिनिटीने त्याच्यानंतर नाही का त्या एलियन्सला जेव्हा तिने क्रिएट केलं तेव्हा त्या एलियन्समध्ये नाही का मारामारी होऊन राहिली. तर तिने या एलियन्सला निस्तनाबूत करून टाकलं. आणि त्याच्यानंतर निस्तनाबूत नाही केलं, सॉरी एसनाबूत नाही केलं, की तिला असं वाटलं की आपण या लोकांना, म्हणजे या एलियन्सला, म्हणजे हे काही जे स्पीसीस आहे आपण याला बनवलं आहे, हे आपल्या पॉवर थ्रू बनवलं आहे. मग काय झालं, मग एकदम मला कसं इतकं क्लिअरली नाही माहीत, कारण मी कॉमिक बुकबद्दल काय, मी कसं एकदम कॉमिक बुक वाचलेली नाही, कारण माझ्यापेक्षा कॉमिक बुक नाही. मी जे कसं गुगल किंवा यूट्यूबवरून मला जेवढी काही जानकारी भेटली त्यातून मी थोडं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे नाही का मोस्ट ऑफ दी माहिती नाही का मे बी करप्टेड आहे किंवा मला माहीत नाही. सो इट जस्ट लाईक कुंचून माहीत आहे, जस्ट पार्ट मला जेवढं माहीत आहे तेवढ्याप्रमाणे मी सांगतो. सो काय आहे की ती एकटी होती. आता ते मला नाही माहीत का एलियन्स कुठून आले, ते स्पीसीज कुठून आले आणि ते कुठून का झालं. तर तिने तिची पॉवर नाही का स्प्लिट अप केली काही स्टोन्समध्ये. कॉमिक बुकमध्ये नाही का या स्टोन्सला जिम म्हणलं आहे, इन्फिनिटी जिम, जसे स्पेस जिम, त्याच्यानंतर सोल जिम. मूवी सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये याला स्टोन म्हणले आहे, इन्फिनिटी स्टोन. ओके, तर कोणकोणते स्टोन्स, म्हणजे तिने नाही का इन्फिनिटीने आपले जे आपल्या आतमध्ये जी पॉवर आहे ना तिने त्या स्टोनमध्ये कैद केली. तर असे करीब 7 स्टोन आहे, ॲक्च्युली 6 स्टोन आहे. जो 7वा स्टोन आहे तो एक असा स्टोन आहे जो इन्फिनिटीचा स्टोन आहे, म्हणजे तिची सोल त्या स्टोनमध्ये दडपून आहे. म्हणजे समजा जर इन्फिनिटीला पुन्हा जिवंत करायचं असेल तर 6 स्टोन एकत्र आणावं तर लागेलच. अजून तो 7वा स्टोन ज्याच्यात इन्फिनिटीची स्पिरिट आहे त्याला पण आणावं लागेल. तर देन शी अपियर, तेव्हा ती येऊ शकते इन्फिनिटी. तर हे 7 स्टोन आहे, त्यापैकी 6वा स्टोन ते तिची स्पिरिट आहे, ती काही इतकी जास्त मॅटर करत नाही. या बट जे 6 स्टोन्स आहे ते युनिव्हर्सला प्रत्येक थिंगसोबत रिलेट करते, प्रत्येक गोष्टीसोबत, युनिव्हर्समध्ये जेवढ्या पण गोष्टी आहेत तेवढ्या पण गोष्टीसोबत. ओके, स्पेस स्टोन आणि इन्फिनिटी स्टोनबद्दल मला पण इतकं काही खास माहीत नाही, बट मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मे बी कुंचून नाव अजूनपर्यंत माहीत नाही, बट मी त्याला प्रॉपरली मूवीमधून जेवढं डिस्क्राईब झालं आणि जेवढं माझ्या डोक्यात गेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, पहिलं आहे टेसरॅक्ट, यानी स्पेस स्टोन. टेसरॅक्ट स्पेस स्टोन याची पॉवर अशी आहे की
तुम्ही युनिवर्समध्ये एकाच वेळी कुठे पण जाऊ शकता. या म्हणजे जस्ट लाईक इंटरस्टेलर ट्रॅव्हल जस्ट लाईक बिंग रिअली सेकंड्स फॉर यू. म्हणजे तुला मार्समध्ये जेवण करायचं आहे, ज्युपिटरमध्ये हागायचं आहे, अर्थवर मुतायचं आहे, किंवा युनिवर्सच्या कोणत्या कानाकोपऱ्यात तुला कोणाची गांड भरायची आहे, कोणाचं हे करायचं आहे, या स्पेस टूनने तू ट्रॅव्हल करू शकते. या आणि टाईम फ्लक्च्युएशन बिलकुल होत नाही आणि यू जस्ट बीन इन जस्ट फ्रॅक्शन ऑफ सेकंड, जस्ट यू आर बीन एंड ऑफ दी, म्हणजे तुला इथे सनपाशी राहायचं आहे किंवा एंड ऑफ द युनिवर्स. या जस्ट डू वॉट एव्हर यू वॉन्ट आणि गो वॉट एव्हर यू वॉन्ट. तर स्पेस स्टोन नाही का तुला कुठेही जाण्याची आझादी देते. आपण याला बघितलं आहे जेव्हा नाही का स्पेस स्टोन जेव्हा पोर्टल खुलते, जेव्हा स्पेस स्टोनमधून जेव्हा एनर्जी निघते तेव्हा पोर्टल खुलते, तिथून ॲव्हेंजरचा पहिला पार्ट त्यामधून लोकी येतो. त्याच्यानंतर ते लोकीची आर्मी येते, राईट. हे जस्ट लाईक टेलिपोर्टेशन काइंड ऑफ लाईक दॅट. सो स्पेस स्टोन. आणि प्लस स्पेस स्टोनमध्ये नाही का खूप जास्त पॉवर पण आहे. या ॲक्च्युली याला पहिल्यांदा मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये रिव्हील केलं होतं कॅप्टन अमेरिकामध्ये. कॅप्टन अमेरिका द फर्स्ट ॲव्हेंजर 2010 शायद. या तर तेव्हा टोनी स्टार्कचे फादर हॉवर्ड स्टार्क याला माहीत नव्हतं की हे काय आहे. बट याच्याकडून एवढं माहीत पडलं होतं की हे एक छोट्याशा पॉवर, म्हणजे जस्ट लाईक लॉट्स ऑफ पॉवर इन स्मॉल कॉम्बो, म्हणजे छोटा बॅग बडा धमाका अशा काइंड ऑफ लाईक दॅट आहे. म्हणजे याची पॉवर करून आपण वर्ल्ड वॉर 2 जिंकू शकतो अशा प्रकारे, म्हणजे अशा प्रकारची आयडिया जे हायड्रा अशी यांची होती. बट टिल देन हायड्रा इज ऑफलाईन अँड देन द टेसरॅक्ट इज डिसअपियर. नाव इट्स अपियर ऑन ॲव्हेंजर. आणि या ॲव्हेंजरमध्ये नाही का ते लोकी असं काही कांड करते आणि तो एक आहे, त्याला म्हणते स्पेस स्टोन, टेसरॅक्ट, तो क्यूब. त्याच्यानंतर दुसरं आहे इथर आहे. याच्यामध्ये मला माहीत पडलं आहे हे इथर ते एक लिक्विड आहे. या मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये हे पण स्टोनच आहे, बट कॉमिक बुकमध्ये स्टोन आहे म्हणजे जिम आहे, बट सिनेमॅटिक युनिवर्समध्ये याला एक लिक्विडमधून दर्शवला गेलं आहे. सो याची पॉवर काय आय डोंट नो यार, बट हे एक आहे. याचं पॉवर मला एक्झॅक्टली माहीत नाही, म्हणजे सांगता नाही होऊन राहिलं आहे म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली. म्हणजे मला एक प्रकारे डोक्यात तर माहीत आहे का याला एक दुसऱ्या रियालिटीमध्ये जाऊ शकतो आपण, म्हणजे जस्ट लाईक 9 रियालिटी आहे. आता हे रियालिटी काय मला नाही माहीत. म्हणजे जस्ट लाईक ॲसगार्ड, अर्थ, अजून कोणकोणते रियालिटी आहे. ॲक्च्युली 9 रियालिटी आहे मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समध्ये. ते कशा प्रकारे आय डोंट नो. सो असं आहे ते. फर्स्ट 2 झाले. थर्ड आहे. थर्ड कोणता आहे आपला पॉवर स्टोन. या गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 1 याला दाखवण्यात आलं आहे पॉवर स्टोन. पॉवर स्टोन म्हणजे लॉट्स ऑफ पॉवर्स. या म्हणजे जस्ट लाईक लॉट्स ऑफ पॉवर. हा पर्पल कलरचा आहे आणि याला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केला आहे गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सीमध्ये. ओके, यांची लोकेशन कुठे आहे? टेसरॅक्ट नाही का ॲसगार्डमध्ये आहे, बट आफ्टर द डिस्ट्रक्शन ऑफ ॲसगार्ड स्टील इज इन ॲसगार्ड. बट ट्रेलरमध्ये म्हणजे या इन्फिनिटी वॉरमध्ये सांगितलं आहे की या ॲसगार्डच्या डिस्ट्रक्शनमध्ये लोकी टेसरॅक्ट घेतो आणि थेनॉसला देतो. सो तो जो स्पेस स्टोन आहे तो थेनॉसपाशी पोहोचला आहे, जस्ट लाईक दॅट. आणि सेकंड आहे इथर. इथर कुठे आहे? इथर आपल्याला थॉर पाहावं लागेल. थॉर कुठं आहे, म्हणजे थॉर द डार्क वर्ल्ड. हा एंडमध्ये तो विलन मरतो. या बट ते इथर कुठं आहे? इथर आय डोंट नो यार. ते ॲक्च्युली कुठतरी आहे, आय डोंट नो, बट स्टील नीड टू नो. ओके,
पॉवर स्टोन झेंडारमध्ये आहे. झेंडार एक प्लॅनेट आहे, अर्थ लाईक प्लॅनेट आहे. तिथले लोक पण अर्थ टाईपच आहे. तिथे पॉवर स्टोन आहे. आणि कारण तो कलेक्टरपाशी होता, कलेक्टरपासून कलेक्टर नाही कोणतरी प्लॅनेटमध्ये होता, तिथून तो हा स्टार लॉर्ड तो याला चोरतो त्या पॉवर स्टोनला. अँड देन कुठे तो झेंडारमध्ये जातो, झेंडारमध्ये विकतो आणि त्याच्यानंतर मग तो कलेक्टरकडे जातो आणि कलेक्टरकडे जातो. सॉरी इथर आहे ना, या इथर आहे तो कलेक्टरपाशी आहे आणि पॉवर स्टोन आहे तो याच्यापाशी आहे झेंडारमध्ये. 3 स्टोन झाले. आता चौथं स्टोन आहे. चौथं स्टोन कोणतं आहे? स्पेस स्टोन नाही, सोल स्टोन आहे जो अजूनपर्यंत इंट्रोड्यूस नाही केला आहे. बट तो मला वाटते का जो हॅमडम जो ॲसगार्डमध्ये जो पोर्टल उघडते, जो थॉरला या इकडून तिकडे अर्थवरून ॲसगार्डवर पाठवण्यासाठी ते नाही का तो एक गार्ड राहतो त्याच्यापाशी वाटते, त्याला एक सोल स्टोन म्हणते. तो आहे चौथा. पाचवा आहे विजन. पाचवा आहे विजन पाशी एक स्टोन आहे, माइंड स्टोन म्हणतो त्याला. माइंड स्टोन. आता याची पॉवर काय आय डोंट नो, बट हा एक आहे माइंड स्टोन पाचवा. आणि 6वा आहे लोकी सेप्टरमध्ये एक स्टोन आहे, बट तो लोकीपाशी नाही. ती सेप्टर ते आहे कोणापाशी आहे? ते लोकीचं सेप्टर आहे ॲक्च्युली. नाही ना रे, लोकीचं सेप्टर थ्रू जे स्टोन येतो तो माइंड स्टोन आहे ना. माइंड स्टोन जो लोकीमधून त्या सेप्टरमधून निघाला स्टोन आहे तो माइंड स्टोन आहे, तो विजनपाशी आहे. 5वा स्टोन दुसराच कोणता रे? 5वा स्टोन कोणता आहे? आठव म्हणजे नाही का माझ्यासाठी मूवी नाही का, इट जस्ट लाईक एखादी पेपर आहे. मी खूप पढाई करून राहिलो याशी आडवी तिडवी. इन्फिनिटी वॉर ते बापरे बाप. आय डोंट नो, बट मी खूप जास्त एक्साइटमेंट झालो यार, बहुत जास्त. का सांगू यार. आणि आज नाही का मोठी अजीब सी हे काही झालं आहे. का झालं आहे आज? आय डोंट नो यार. ओके, ॲक्च्युली नाही का मग आज जे काही सांगायचं होतं ना ते तर मी सांगायचं राहूनच गेलं राव. हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 994 असेल शायद, 95 राईट ना. वी आर ॲट आजची तारीख आहे 29 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:30 वाजले. आणि आज असं काही झालं ना, इट जस्ट लाईक सो मच. आय डोंट नो हाऊ आय एक्सप्लेन धिस, बट इट जस्ट रिअली नीडी थिंग्स फॉर मी असं वाटून राहिलं मला. आज काय झालं की मी आज नागपूरला गेलो. नागपूरवरून येताना मग मी नाही का शालीमारची वाट पाहून राहिलो, नागपूर टू वर्धा. तर मी आता प्लॅटफॉर्मवर बसून होतो, गाडी यायची होती. मोबाईल उघडला, वायफाय डाउनलोड करून वायफाय सुरू, पिक्चर डाउनलोड करून राहिलो. आता याच्यामध्ये नाही का एक कपल आला आहे, बिलकुल माझ्या समोरच होता, हार्डली 1-2 मीटर समोर. तर काय आहे की एक मुलगी त्या मुलाची वाट पाहून राहिली होती. मग तो मुलगा आला आणि मग पहिले कसं, आता जस्ट लाईक आता आपण नाही का एक फ्रेंड, आता आपला एक फ्रेंड आहे जस्ट लाईक आला पिंटी. आता पिंटी आला, भेटला, तर आपण कसं भाई कैसा आहे बॉस तू, गले वगैरे ओके, हँडशेक बोलायचं असेल तर बोलतो. आता बोलायचं आपण इकडे टच वच तर नाही करत ना. म्हणजे जस्ट लाईक मग असं, मग धाडं मारणं, मग धाडं हाताला टच करणं, असं करणं. डूड, हे कोणतं रिलेशनशिप आहे यार? कोणच राहिलं. तो बंदा नाही, ती बंदी त्या बंद्याला धाडं टच करत आहे, म्हणजे जस्ट लाईक त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आहे. आणि देन त्याच्या
हाताला हात लावत आहे, म्हणजे जस्ट लाईक शोल्डरला हात लावत आहे. आणि म्हणजे व्हॉट इज दिस यार, म्हणजे हे काय अजीब थिंग. हाँ ठीक है, तुम आए कपल से, ठीक है बात करो ना, कोई बात नाही यार. पण एवढं तर काळजी घ्या की तुम्ही प्लॅटफॉर्मवर आहात, तुम्हाला जे काय करायचं आहे तुम्ही एक प्रायव्हेट ठिकाणी जाऊन तुम्हाला एकदम फोडून टाका राहो एकमेकांची. पण कसं आहे की तुम्ही आता रेल्वे स्टेशनवर आहे, प्लॅटफॉर्मवर आहे, आणि इथे नाही का किती अजीब लोक असतात र, तुला माहीत आहे ना. या प्लॅटफॉर्म मी तर साला जेवायला पण एम्बॅरस फील करतो. हे लोक साले भेटून राहिले, बोलून राहिले, हात काय इकडं तिकडं हात काय, रे बाप रे बाप. म्हणजे कसं आहे की यायचं हे वातावरण पाहून मी गरम झालो बोका. तू गरम पाहिजे असं वाटलं की झाला ह्याला आपल्यावरही सामान नाही का, ह्याला या बंद्यावरही सामान आहे, आपल्यावरही सामान नाही. डूड इट जस्ट लाईक सो मच क्रीपी. तर मग मी आज ठरवलं, आज घरी जाईन ना मस्त BF पाहिजे म्हणलं. सो आता मी नाही का आता सगळे लॉक वॉक करतो, असे डाउनलोड वगैरे करतो नाही हे फ्रेशरचे एपिसोड, आणि त्याच्यानंतर आपण BF पण झोपतो राहू. आज खूप पाहण्याची इच्छा होऊन राहिली राहू. आय हॅव टू वॉच दिस. वाय म्हणजे तू हे सगळं 85 एपिसोडमध्ये काम सांगून राहिला, कोणी ऐकन तर का? अरे कोण ऐकणार आहे डूड. आता विचार कर की तू सक्सेसफुल झाला आणि राईट नाउ दिस 85 एपिसोड स्टील ऑज इन युअर कम्प्युटर. मग आता तुझा कोणता मुलगा किंवा मुलगी आला आणि त्यांनी असं ऐकलं, बाबा तुम्ही पण तर BF पाहत होते ना, माझ्यापाशी एव्हिडन्स आहे, तुम्ही सरळ म्हणलं. आय डोंट थिंक म्हणजे नाही यार, मी 85 एपिसोड कोणालाच नाही दाखविणार. वाय, इट्स जस्ट माय 85 एपिसोड डूड. आय कॅन म्हणजे समज जर याच्यावर कोणाला मूवी जरी दाखवायची असेल, 85 एपिसोड इज रिअली प्रायव्हेट स्टफ यार. ह्या सो मच, कारण याच्यामध्ये मी खूप काही सांगितलं आहे राव, आणि खूप बॉटमपर्यंत गोष्टी सांगितल्या आहे. आपण इतकं काही ओपन जोडून सांगत आहे राव. हां, आणि हे कोणा माझ्या वाईफला पण नाही सांगीन, म्हणजे सांगीन म्हणा बट असं ऐकायला नाही देणार मी. बरं सांगेन का मी 85 एपिसोड करत आहे, पण मला ऐकव ना तर नो 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 आय कॅन. इट्स रिअली प्रायव्हेट स्टफ, आय कॅन. सो या, so this is the my artifact episode number 995. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you, and you have to watch Avenger Infinity War Part 1 trailer out, dude. It's really amazing. आणि जो कोणी पण बंदा हा या आर्टिफॅक्ट एपिसोडला बघन तोपर्यंत त्याचा पिक्चर पण येऊन जाईल राव. पिक्चर का डेकेड होऊन जाईल. So this is the my artifact episode number 995. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.